आतापर्यंत आपण वर्ग समीकरणे सोडवायला शिकलो. त्यांची मुळे आणि सहगुणक यांच्यात काय संबंध असतो हे शिकलो. आणि मुळे माहित असतील तर त्यावरून वर्ग समीकरण तयार करायलाही शिकलो. पण हा खटाटोप कशासाठी? व्यवहारात हे आपल्याला उपयोगी आहे का? आणि असेल तर नेमकं कसं? चला आता पाहूया या वर्ग समीकरणांचे व्यवहारातील उपयोग. 9वीत आपण s बरोबर ut अधिक 1/2 a t वर्ग हे विस्थापन, वेग, वेळ आणि त्वरण यातील संबंध दाखवणारे सूत्र शिकलोत. आठवतंय ना? t आणि t वर्ग हे इथे दिसतात. एका अर्थी हे t या चलातील वर्ग समीकरण आहे. त्याचं एक उदाहरण पाहूया. पण त्याआधी एक आठवण. आपण शिकलो आहोत की शाब्दिक उदाहरण सोडवताना गणित अतिशय काळजीपूर्वक वाचावे. त्यानंतर गणित परत वाचावे. एक वाक्य झाले की यातून कोणती माहिती मिळाली ते लिहावं. मग पुढील वाक्य वाचून त्यातील माहिती लिहून घ्यावी. या पद्धतीने प्रश्नात जी माहिती दिलेली असते ती समजून घ्यावी आणि लिहून घ्यावी. नंतर यात चल कोणते घ्यावे ते ठरवावे आणि शाब्दिक उदाहरण गणिताच्या भाषेत मांडून घ्यावे. हे करून झालं की त्यावरून समीकरण मिळवावे. ते सोडवून उत्तर काढावे आणि परत मुळात शब्दात विचारलेल्या प्रश्नांचे पूर्ण वाक्यात उत्तर द्यावे. आता उदाहरणाकडे वळू. प्रश्न: अंजू 10 मीटर प्रति सेकंद वेगाने मोटार गाडी चालवत होती. तिने ॲक्सेलरेटर दाबला. त्यामुळे गाडीला 2 मीटर प्रति सेकंद वर्ग इतके त्वरण मिळाले. गाडी 75 मीटर गेल्यावर तिने ॲक्सेलरेटरवरचा पाय काढला. अंजूने किती वेळा ॲक्सेलरेटर दाबला? उकल. प्रथम आपण उदाहरण काळजीपूर्वक वाचून त्यातील माहिती लिहून घेऊ. गाडीच्या सुरुवातीचा वेग 10 मीटर प्रति सेकंद आहे. त्वरण मिळाल्यानंतर गाडीने 75 मीटर अंतर पार केले. मिळालेलं त्वरण 2 मीटर प्रति सेकंद वर्ग होतं. अंजूने किती वेळा करता ॲक्सेलरेटर दाबला हे आपल्याला काढायचे. म्हणजेच त्वरण मिळालेले असताना 75 मीटर अंतर जायला किती वेळ लागला हे काढायचे. आता ही माहिती गणिताच्या भाषेत मांडू. सुरुवातीचा वेग 10 मीटर प्रति सेकंद म्हणून u बरोबर 10 मीटर प्रति सेकंद. पार केलेले अंतर बरोबर 75 मीटर म्हणून s बरोबर 75 मीटर. त्वरण 2 मीटर प्रति सेकंद वर्ग म्हणून a बरोबर 2 मीटर प्रति सेकंद वर्ग. किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचे. म्हणून t बरोबर किती? s बरोबर ut अधिक 1/2 a गुणिले t वर्ग हे समीकरण वापरलं तर आपल्याला उत्तर मिळेल. t हे चल आहे कारण t सोडून इतर सर्व किमती आपल्याला माहिती आहेत. s बरोबर ut अधिक 1/2 a गुणिले t वर्ग या समीकरणाची 1/2 a t वर्ग अधिक ut वजा s बरोबर 0 अशी पुनर्मांडणी करूया. 1/2 a t वर्ग अधिक ut वजा s बरोबर 0 हे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 यासारखं वर्ग समीकरण झालं. आता वर लिहून घेतलेल्या किमती या समीकरणात ठेवू. 1/2 गुणिले 2 गुणिले t वर्ग अधिक 10t वजा 75 बरोबर 0 म्हणून t वर्ग अधिक 10t वजा 75 बरोबर 0. हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवूया. ऋण 75 चे 15 आणि ऋण 5 हे अवयव असे आहेत की ज्यांची गुणाकार ऋण 75 आहे आणि बेरीज 10 आहे. म्हणून t वर्ग अधिक 15t वजा 5t वजा 75 बरोबर 0 म्हणून t गुणिले t अधिक 15 वजा 5 गुणिले t अधिक 15 बरोबर 0 म्हणून t अधिक 15 गुणिले t वजा 5 बरोबर 0 म्हणून t अधिक 15 बरोबर 0 किंवा t वजा 5 बरोबर 0 म्हणून t बरोबर ऋण 15 किंवा t बरोबर 5. t हा वेळ असल्याने धनसंख्या हवी
म्हणून टी बरोबर 5 हे घ्यायला हवं. म्हणून उत्तर आहे अंजुनी ॲक्सेलरेटर 5 सेकंद दाबला. आता काही वेगळी उदाहरणे. 2 लागोपाठ येणाऱ्या धन विषम संख्यांच्या वर्गांची बेरीज 802 आहे. त्या संख्या कोणत्या? उकल. दिलेली माहिती गणिताच्या भाषेत मांडू आणि समीकरण तयार करू. दिलेल्या संख्या विषम असल्यामुळे त्या अनुक्रमे 2x अधिक 1 आणि 2x अधिक 3 अशा मानू. म्हणून दिलेल्या माहितीनुसार 2x अधिक 1 वर्ग अधिक 2x अधिक 3 वर्ग बरोबर 802. म्हणून 4x वर्ग अधिक 4x अधिक 1 अधिक 4x वर्ग अधिक 12x अधिक 9 बरोबर 802. म्हणून 8x वर्ग अधिक 16x अधिक 10 बरोबर 802. म्हणून 8x वर्ग अधिक 16x अधिक 10 वजा 802 बरोबर 0. म्हणून 8x वर्ग अधिक 16x वजा 792 बरोबर 0. या समीकरणाला 8 ने भाग देऊ. म्हणून x वर्ग अधिक 2x वजा 99 बरोबर 0 हे समीकरण मिळाले. हे समीकरण अवयव पद्धतीने सोडवणं सोपं आहे. त्यासाठी आपल्याला गुणाकार 99 आणि फरक 2 असलेल्या 2 संख्या हव्यात. त्या आहेत 11 आणि 9. 11 वजा 9 बरोबर 2 आणि 11 गुणिले 9 बरोबर 99. म्हणून x वर्ग अधिक 11x वजा 9x वजा 99 बरोबर 0. म्हणून x अधिक 11 गुणिले x वजा 9 बरोबर 0. म्हणून x बरोबर ऋण 11 किंवा x बरोबर 9. संख्या धन असल्याने आपल्याला x बरोबर 9च निवडले पाहिजे. म्हणून x बरोबर 9. म्हणून 2x अधिक 1 बरोबर 2 गुणिले 9 अधिक 1 बरोबर 18 अधिक 1 बरोबर 19 आणि 2x अधिक 3 बरोबर 2 गुणिले 9 अधिक 3 बरोबर 18 अधिक 3 बरोबर 21. म्हणून त्या संख्या 19 आणि 21 अशा आहेत. अमित आणि अंजली दरवर्षी राख्या तयार करून विकतात आणि जो काही फायदा होतो ती रक्कम शाळेला देणगी देतात. गेल्या वर्षी त्यांनी 180 रुपयांचे सामान आणले. या वर्षीही त्यांनी 180 रुपयेच खर्च करायचे आहेत, पण यंदा सामानाची किंमत 1 किलोला 5 रुपयांनी वाढली. त्यामुळे 180 रुपयात गेल्या वर्षीपेक्षा अर्धा किलो सामान कमी आले. तर मागच्या वर्षी 1 किलो सामानाची किंमत किती होती? उकल. दिलेली माहिती आपण गणिताच्या भाषेत मांडू आणि समीकरण तयार करू. मागच्या वर्षी आणलेल्या 1 किलोग्राम सामानाची किंमत आपण p रुपये मानू. मागच्या वर्षी p रुपये प्रति किलोग्राम दराने 180 रुपयांना 180/p किलोग्राम एवढं सामान खरेदी केलं. यंदाची किंमत 5 रुपयांनी वाढलेली आहे. म्हणजे या वर्षी सामानाचा दर p अधिक 5 रुपये प्रति किलोग्राम असा आहे. आता 180 रुपयांना 180/p अधिक 5 किलोग्राम एवढं सामान आलं आणि हे सामान मागच्या वर्षीच्या सामानापेक्षा अर्धा किलोग्रामने कमी आहे. म्हणजे सामानातला फरक अर्धा किलोग्राम असा आहे. म्हणून 180/p वजा 180/p अधिक 5 बरोबर 1/2 हे समीकरण मिळाले. आता ते ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपात लिहून सोडवले की आपल्याला उत्तर मिळेल. 180/p वजा 180/p अधिक 5 बरोबर 1/2. म्हणून 180 गुणिले p अधिक 5 छेद p गुणिले p अधिक 5 वजा 180p छेद p गुणिले p अधिक 5 बरोबर 1/2. म्हणून 180 गुणिले p अधिक 5 वजा 180p छेद p गुणिले p अधिक 5 बरोबर 1/2. म्हणून 2 गुणिले 180 गुणिले p अधिक 5 वजा 180p बरोबर p गुणिले p अधिक 5. म्हणून 2 गुणिले 180p अधिक 900 वजा
180p बरोबर p वर्ग अधिक 5p. म्हणून p वर्ग अधिक 5p वजा 1800 बरोबर 0. म्हणून p अधिक 45 गुणिले p वजा 40 बरोबर 0. म्हणून p बरोबर ऋण 45 किंवा p बरोबर 40. p म्हणजे वस्तूंची किंमत असल्यामुळे आपण ऋण संख्या घेऊ शकत नाही. म्हणून p बरोबर 40. म्हणून मागच्या वर्षी 1 किलोग्रॅम सामानाची किंमत 40 रुपये होती. एका 10 मीटर बाय 16 मीटर आयताकृती बागेभोवती विटांचा रस्ता करायचा आहे. रस्त्याचे क्षेत्रफळ 120 मीटर वर्ग आहे. तर रस्त्याची रुंदी किती असेल? उकल. दिलेली माहिती गणिताच्या भाषेत मांडू आणि समीकरण तयार करू. रस्त्याची रुंदी x मानू. रस्ता चारही बाजूला आहे म्हणजे लांबी आणि रुंदी दोन्ही x अधिक x बरोबर 2x ने वाढतात. त्यामुळे रस्त्यासह बागेची रुंदी 10 अधिक 2x मीटर आणि लांबी 16 अधिक 2x मीटर अशी होते. म्हणून रस्त्यासह बागेचे क्षेत्रफळ झालं 10 अधिक 2x गुणिले 16 अधिक 2x मीटर वर्ग. रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर रस्त्यासह बागेचे क्षेत्रफळ वजा फक्त बागेचे क्षेत्रफळ. फक्त बागेचे क्षेत्रफळ 10 गुणिले 16 बरोबर 160 मीटर वर्ग आहे. रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर 120 मीटर वर्ग हे दिलेलं आहे. म्हणून 120 बरोबर 10 अधिक 2x गुणिले 16 अधिक 2x वजा 160. आपल्याला रस्त्याची रुंदी म्हणजे x ची किंमत काढायची आहे. त्यासाठी वर्ग समीकरण मिळालं 10 अधिक 2x गुणिले 16 अधिक 2x वजा 160 बरोबर 120. म्हणून 10 गुणिले 16 अधिक 2x अधिक 2x गुणिले 16 अधिक 2x वजा 160 वजा 120 बरोबर 0. म्हणून 160 अधिक 20x अधिक 32x अधिक 4x वर्ग वजा 160 वजा 120 बरोबर 0. म्हणून 4x वर्ग अधिक 52x वजा 120 बरोबर 0. म्हणून 4 गुणिले x वर्ग अधिक 13x वजा 30 बरोबर 0. या समीकरणात 4 ने भाग देऊ. म्हणून x वर्ग अधिक 13x वजा 30 बरोबर 0. म्हणून x वजा 2 गुणिले x अधिक 15 बरोबर 0. म्हणून x बरोबर 2 किंवा x बरोबर ऋण 15. यापैकी x बरोबर ऋण 15 हे शक्य नाही कारण रुंदी धनसंख्या हवी. म्हणून x बरोबर 2. म्हणून रस्त्याची रुंदी 2 मीटर आहे. आपण काय शिकलो? व्यवहारात काही वेळा आपल्याला वर्ग समीकरणे वापरून प्रश्नांची उत्तरे काढता येतात. त्यासाठी दिलेली माहिती गणिताच्या भाषेत मांडून समीकरण तयार करायचे असते. मग ते सोडवले की आपल्याला उत्तर मिळते. स्वाध्याय. एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 2x वजा 1, 2x आणि 2x अधिक 1 अशा आहेत. x ची किंमत काढा व त्यावरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. मीनाच्या आईच्या आणि मीनाच्या वयात 21 वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या वयाच्या गुणाकाराचा 12वा भाग आईच्या वयापेक्षा 18 वर्षांनी कमी आहे. मीनाचे आणि आईचे वय काय आहे? सूचना. मीनाचे वय x वर्ष आणि आईचे वय x अधिक 21 वर्षे असे घ्यावे. दोन संख्यांची बेरीज 8 आहे. त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज करून तिला 15 ने गुणले असताही उत्तर 8 येते. त्या संख्या कोणत्या? दिलेल्या चौकटीत योग्य संख्या भरून खालील कृती पूर्ण करा. एक विमान ठरलेल्या वेळेच्या 30 मिनिटे उशिरा निघाले. 1500 किलोमीटर अंतरावरच्या शहरात वेळेवर पोहोचण्यासाठी विमानाचा वेग त्याच्या नेहमीच्या वेगापेक्षा ताशी 250 किलोमीटरने वाढवला तर त्याच्या नेहमीचा वेग किती होतो? नेहमीचा वेग बरोबर दर ताशी x किलोमीटर आपण मानूया. म्हणून 1500 किलोमीटर अंतर कापायला लागणारा वेळ बरोबर चौकट छेद x.
वेग त्याच्या नेहमीच्या वेगापेक्षा ताशी 250 किलोमीटरने वाढवला असता लागणारा वेळ बरोबर 1500 छेद x अधिक चौकट. दोन्ही वेळात 30 मिनिटे म्हणजेच चौकट तासाचा फरक आहे. म्हणून 1500 छेद x वजा 1500 छेद x अधिक 250 बरोबर 1/2 म्हणून 2 गुणिले 1500 गुणिले x अधिक 250 वजा 1500 x बरोबर x गुणिले x अधिक 250 म्हणून x वर्ग अधिक 250 x वजा चौकट बरोबर 0 म्हणून चौकट बरोबर 0 म्हणून x वजा 750 गुणिले x अधिक चौकट बरोबर 0. वेग ऋण संख्या नसते म्हणून विमानाचा वेग ताशी चौकट किलोमीटर आहे. एका शेतकऱ्याला भाजी लावण्यासाठी 300 मीटर वर्ग क्षेत्रफळाचा आयताकृती वाफा तयार करायचा आहे. त्याच्याकडे फक्त 50 मीटर काटेरी तार असल्यामुळे त्याने 3 बाजूंना तारेचे कुंपण घातले आणि बागेची भिंत वाफ्याची चौथी बाजू म्हणून वापरली. वाफ्याची लांबी आणि रुंदी किती होती? उकल. वाफा आयताकृती आहे म्हणून वाफ्याचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर चौकट मीटर वर्ग. वाफ्याची परिमिती बरोबर चौकट गुणिले लांबी अधिक रुंदी. एकूण तार बरोबर चौकट मीटर. वाफ्याची रुंदी b मीटर मानू. तार फक्त 3 बाजूंना लावली आहे म्हणून 2 गुणिले रुंदी अधिक चौकट बरोबर 50 म्हणून 2b अधिक लांबी बरोबर 50 म्हणून चौकट बरोबर 50 वजा 2b. वाफ्याचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर चौकट मीटर वर्ग म्हणून वाफ्याचे क्षेत्रफळ बरोबर चौकट गुणिले b बरोबर 300 म्हणून 50b वजा चौकट बरोबर 300 म्हणून 2b वर्ग वजा 50b अधिक 300 बरोबर 0. या समीकरणाला 2 ने भाग देऊ म्हणून b वर्ग वजा 25b अधिक चौकट बरोबर 0 म्हणून b वर्ग वजा चौकट अधिक 150 बरोबर 0 म्हणून b गुणिले चौकट वजा 10 गुणिले b वजा 15 बरोबर 0 म्हणून b वजा 15 गुणिले b वजा 10 बरोबर 0 म्हणून b बरोबर चौकट किंवा b बरोबर चौकट. जर b बरोबर 15 असेल तर 50 वजा 2b बरोबर 50 वजा 2 गुणिले 15 बरोबर 50 वजा 30 बरोबर चौकट. म्हणून जर रुंदी 15 मीटर असेल तर लांबी चौकट मीटर असेल. जर b बरोबर 10 असेल तर 50 वजा 2b बरोबर 50 वजा 2 गुणिले 10 बरोबर 50 वजा 20 बरोबर 30. म्हणून जर रुंदी चौकट मीटर असेल तर लांबी चौकट मीटर असेल.